जगती तलावर खड्यांची काही कमी नाही. गारगुटीसारखे किंमत नसलेले खडे, नवग्रहाचे खडे, स्फटिक, माणिक, तो मौल्यवान असणारा हिरा तोही खडाच आहे. हेही महत्वाचे आहेतच, परंतु चिंतामणी इतके महत्व त्यांना प्राप्त होणे नाही. कारण चिंतामणी ज्याच्याजवळ असतो त्याला कसलीच चिंता करण्याची गरज नाही. चिंतामणी पाशी चिंता तत्व काही नाहीये. ज्ञानदेव महाराज म्हणतात, का चिंतामणी झाल्या हाती सदा विजयवृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. या चिंतामणी जवळ कितीही महत्व किंवा सगळ्यांचं चिंता हरण करण्याची किती सामर्थ्य असलं तरी तो जड आहे आणि जड असल्यामुळे त्याच्या ठिकाणीही विवेक नाही. याचे कारण इच्छेलेले चिंतलेले हे हितावह आहे किंवा नाही, जे चिंतले नाही व हितावह आहे ते देण्याचे व जे चिंतले पण हितावह नाही ते टाळण्याचे सामर्थ्य चिंतामणीमध्ये नाही. ते सामर्थ्य संतांमध्ये आहे. संत चिंतलेले न चिंतलेले हितावह असं सर्वच देतो, म्हणून संत हे चेतन चिंतामणी आहे. संतांना चेतना चिंतामणीचे गाव म्हणण्यातून कोट्यावधी चिंतामणीपेक्षा संतांचं सामर्थ्य अधिक आहे असे ज्ञानदेवाने इथे सूचित करायचे आहे. चिंतामणी श्री पद्मपुराणात याबद्दल सांगितलं. चिंतामणी लोक सुखम सुरतु स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठ योगी दुर्लभम. चिंतामणी चिंतलेले देईल, कल्पतरू हा तर स्वर्ग संपदा देईल, पण प्रसन्न झालेले सद्गुरु संत सद्गुरु हे परमात्मानुभव सुख आपल्या भक्तांना देतात. याचकांना हे देत असतात. म्हणून संतांना चेतना चिंतामणीचे गाव म्हटले आहे. पुढे ज्ञानदेव महाराज म्हणतात, बोलतेची अर्णव पियुष आहे. अर्णव म्हणजे समुद्र. समुद्राचे फार महत्व आहे. समुद्रामध्ये विपुल जल असते. पावसे विण सुखे समुद्र जैसा. जो पावसा वाटूनही नित्य परिपूर्ण पाण्याने भरलेला असतो आणि अगदी
तू जलनिधी असूनही इथे कुठे विहीर आहे का असे विचारतो. असा हा खारेपणाचा दोष संतांजवळ नाही. संत हे समुद्र आहेत, सागर आहे, पण पियुषांचे अर्णव आहे. आणि पियुष म्हणजे अमृत. अमृत कधी खारे नाही तर मधुर गोड असते. असा हा समुद्र आणि संत यामध्ये साम्यता आढळते. सागरासहित जे अमृत तत्व देता येत नाही ते संत देतात. त्यामुळे संतांच्या संगतीने अनंत असा मोक्ष प्राप्त होतो. हे खरे अमृतत्व आहे. आणि हे पियुषांच्या अर्णवपेक्षा संतांचे गुणवैशिष्ट्य आहे. अशा या संतांच्या वचनरूपी लाटा सर्व प्राणी मात्रांचे दुःख निवारण करतात. म्हणून त्यांना बोलते जे अर्णव पियुषांचे असं म्हणतात. पुढे ज्ञानदेव म्हणतात, चंद्र मेजे अलांछन. संत हे लांछन रहित चंद्रमा आहे. इथे चंद्राला न्यूनता दाखवून चंद्रामध्ये जे गुण नाहीत ते संतांमध्ये आहे असं सांगतात. चंद्राचे तसे फार महत्व आहे. चंद्रामध्ये खूप शक्ती आहे. प्रकाशता, पोषकता, शीतलदायित्व, मधुरता असे चंद्राच्या अंगी गुण आहेत. भगवंताच्या प्रकाशित तेजोगुणाचा अंश चंद्रातही आहे. यदादित्यगतं तेजो जगत् भासेतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् असं श्रीमद भगवद्गीतेत म्हणलेलंच आहे. हा चंद्र भगवंताच्या नाभी कमलापासून जे कमल निर्माण झाले त्याच्यापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. या ब्रह्मदेवाला त्यांच्या गुणासारखाच ब्रह्मदेवासारखाच मुलगा झाला, तो म्हणजे अत्रि ऋषी. आणि या अत्रींच्या नेत्र कमलापासून अमृतमय चंद्रमाचा जन्म झाला. या चंद्रमाला भगवान ब्रह्मदेवांनी ब्राह्मण, वनस्पती, तारागणाचा अधिपती नेमले. अशा या चंद्रमावर गुरुदोषाचे लांछन आहे. हा लांछनाचा सर्वात मोठा दोष चंद्रावर आहे. पण संतांमध्ये हा एकही दोष नाही. म्हणून संतांना लांछनरहित चंद्रमा असं म्हणतात. यापुढे संतांचं वर्णन केलं आहे ते म्हणजे मार्तंड जे तापदी. सूर्य ही एक देवता आहे. सूर्य हे ब्रह्मस्वरूप आहे. ओम आसादित्य ब्रह्म असं म्हणलेलंच आहे. सूर्य उपनिषदातली ही श्रुती प्रमाण आहे. सूर्यमंडळात राहतो. त्याच्या रथाला 7 घोडे आणि एक चक्र आहे. तर सारथी कांगळा आहे. सूर्य रक्तकमल स्थित आहे. त्यांच्या दोन्ही हातात कमळ तर उरलेल्या 2 हातात अभय मुद्रा व वरमुद्रा आहे. असा हा सूर्य यापासून यम व यमुना यांचाही जन्म. शनी देखील यांचाच पुत्र आहे. असे सूर्याचे फार मोठे महत्व आहे. या सूर्यात जर कोणता दोष असेल तर तो तापदायक असतो. पण संतांमध्ये तापदायक हा
यामध्ये तापदायकत्व असल्याने हा दोष ज्ञानदेवांना आढळला, म्हणून त्यांनी संतांना मार्तंड म्हटले. पण कसे? मार्तंड जे तापहीन. संत हे सूर्यासारखे तेजस्वी असूनही ते जीवाचा ताप हरण करणारे आहेत, म्हणून त्यांना मार्तंड जे तापहीन असं म्हटलं. असे या ओवीतून संतांचे वर्णन केलेले आहे. या सगळ्या ओवीतून सांगताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते सर्वांनी सदा सज्जन सोयरे होते. या संतांचे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांना अनावत आवडत आहे. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरी सांगताना ज्ञानदेवाला म्हणतात, तू संत श्रवणी रतसी तरी कथेची सेन करसी, निराळे बोल देखसी सनागर. अशा या त्रिविध ताप हरण करणाऱ्या संतांना माझा नमस्कार आहे. हे संत या जगतावरचा, या भूतमात्रांवरचा सगळा ताप हरण करतात, म्हणून हे संत श्रेष्ठ आहेत. भूती उपद्रव दिला टाळीला अथवा निस्तेजिला, तेने चित्ती दाहो झाला अति भौतिक बोलिला तो ताप. तेने देव अतिवृष्टी वा अनावृष्टी, राजते लुटिले झाला कष्टी, आगीने जळिता नावरे संकटी, तो आदिदैव ताप बोलिजे. असा हा ताप संत हरण करतात, म्हणून संतांना मार्तंड जे तापहीन असे म्हटले. या सर्व दोन ओळीतून या 5 प्रकारे संतांचे वर्णन सांगितले आहे. केलेली ही सेवा सेलूतील संत श्रेष्ठ संत शिरोमणी बाबासाहेब महाराज यांच्या चरणी अर्पण करते. प्रवचन सेवेदरम्यान जे काही चांगलं वाटलं असेल ते आमचे समर्थ सद्गुरू श्री रामानंद प्रल्हाद महाराज यांचे, त्यांचा कृपाशीर्वाद. तर जे काही त्रुटी प्रमाण माझ्या वाणीतून घडला असेल तो मात्र माझा. बाबासाहेब महाराजांच्या चरणी ही प्रवचन सेवा अर्पण करून त्यांच्याकडे मी एकच मागणी मागते. मी म्हणणार जगाचा धर्म, आपण म्हणायचा हिंदू धर्म. जगाचा धर्म, जगाचा धर्म, जगाचा धर्म. आणि प्रवचन सेवा कर्मणा बाबासाहेब महाराजांच्या चरणार्पण वस्तू. केशवराज बाबासाहेब महाराजांय नमः. केशवराज बाबासाहेब महाराजांय नमः. केशवराज बाबासाहेब महाराजांय नमः. केशवराज बाबासाहेब महाराजांय स्वर्णात परिपूर्णतासु. जय जय रघुवीर समर्थ. कुंडली कवरनाथ भगवान की जय. आकार विश्वास मते देवे, जेने वाक्य पुण्य दोषावे, दोषो विमुद्रावे कसाय रामे, वेदांची व्यंकटी साठो, दया सत्कर्मी रती वाढो, भूभाग्य पाहो, जो देवांची लोके आवो प्राणिभाव, वर्षक
विशेष लोकी दृष्टांत चले हो आए कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौत ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु महाराज की केशवराज बाबासाहेब महाराज की भाविक बंधू सुभाषराव धानोरकर हिची आपण श्रवण केली. अत्यंत अभ्यासपूर्ण अत्यंत विषयाला धरून ही प्रवचन सेवा होती. लौकिक दृष्ट्या MCAच्या प्रथम वर्षात तेजस्विनी आहे. घरची परंपरा ही थोडी कीर्तनाची आहे. तिचे आजोबा व्यंकटराव धानोरकर यांची कीर्तन बऱ्याच लोकांनी ऐकलेली आहे. त्यांच्या घरातला हा वारसा ही कन्या पुढे चालवते. संगीताच्या वेगवेगळ्या 5 परीक्षा ही प्रावीण्यासह प्राप्त आहे. उन्हाळ्यामध्ये योगेश महाराजांनी कीर्तन महोत्सव घेतला होता मे महिन्यामध्ये. त्यावेळेस प्रवचनाच्या सेवेला जाण्याचं मला भाग्य लाभलं होतं. त्यावेळेस तेजस्विनी पहिल्यांदा झाल्या होत्या आणि त्यानंतर एका महिन्याच्या अवधीत 3 कीर्तनं करून एक आपला स्वतःचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न तेजस्विनीने केला. तेजस्विनीची आई आणि वडील दोघांची आलेली आहे. त्यांना विनंती करतो की त्याच्याकडे उभा राहा. म्हणजे त्या एक मुलगी पहिल्यांदा व्यासपीठावर बसलेली आहे. हा पहिला बरोबर तुमच्या कन्येला आजपर्यंत माता भगिनी आल्या, परंतु कन्या रूपानं आज आमची ही पहिली प्रवचन सेवा आहे. आज थोडं 2-3 मिनिटं जास्त घेणार आहे कारण प्रसाद सेवक वाचत जायचं. ही जी सगळी 3 दिवसाची प्रवचन सेवा श्रवण करताना एक गोष्ट कटाक्षाने मी नजरेत ठेवली ती म्हणजे ह्या तिघांपाशी कुठलीही चिठ्ठी नव्हती, कुठल्याही नोट्स नव्हते. अगदी त्यांनी वेळेत बसवलं. पर्यायी सारखं घड्याळाकडे पाहून आपण वेळेच्या पुढे जाऊ नये या दसकीपोटी 2-4 मिनिट 5 मिनिट आधीही संपवलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वात प्रवचनकारांनी आम्ही धडा घ्यावा, विषयाला सोडून बाजार गप्पा बिलकुल मारल्या नाही. हा सगळ्यात मोठा खरं म्हणजे मला एकाने विचारलं होतं सैराटचा अर्थ काय. ते 3 दिवसाची प्रवचन सेवा म्हणजे सैराट म्हणावं. वादळ हे असं चालवावं लागतं. तेजस्विनी आणि ह्या तिघांमुळे हे आमची बाल वारके पहिल्यांदाच आले नाही तर हा सगळा म्हाताऱ्यांचा आमचाच कार्यक्रम होता. आज तरुण मुलं आले, तुम्ही तयार व्हा. तुमच्यासाठी माझी आपल्या या व्यासपीठ प्रवचन सेवा देण्यासाठी कधीही तत्पर आहे. त्या सगळ्या 3 सेवा करून घेण्याचा ज्यांनी बहुमोल मला आज बरेच फोनही आले आणि मेसेजही आले. त्या सगळ्यांचा आदर करत आपल्या ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळाचे सदस्य आणि सामाजिक सेवेमध्ये तत्पर असलेले आमचे मित्र कैलासराव कदम यांना विनंती करतो की त्यांनी योगेश महाराजांचा सत्कार करावा. मला त्या भाविकांकडून प्रतिक्रिया आल्या त्या खूप अनमोल आहेत. योगेश महाराज 12व्या वर्षाच्या लोकांनी योगेश महाराजांना एवढा शब्द देतो, यावर्षी 3 दिले. यावर्षी तुम्हाला 3 प्रवचन दिले, भविष्यात 31 मागितले तर 31ही देतो. फक्त तुम्ही प्रवचनकारांना उपलब्ध करा. खूप छान. आपल्या ज्या श्रावण मासाची समाप्ती 2 सप्टेंबरला होणार आहे. योगेश महाराजांचे सद्गुरू
यासाठी येणार होते, परंतु त्यांचा